सीमा भागातील नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा, नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका, गृह मंत्रालयाच्या बैठकीत सूचना, सूत्रांची माहिती। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची तिन्ही सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांसोबत 1.5 तास चर्चा, ऑपरेशन सिंदूर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा, सीडीएस अनिल चौहानही होते बैठकीला उपस्थित। दहशतवाद्यांचा खात्मा होईपर्यंत ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार, पाकिस्तानला हल्ला करणं महागात पडणार। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बँक आणि वित्तीय संस्थांच्या सायबर सुरक्षा तयारीबाबत आढावा बैठक सुरू, सायबर हल्ला टाळण्यासाठीच्या उपायांवर चर्चा। भारत पाक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द। मदरशामधील मुलांना लढण्यासाठी पाठवा, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचं सरकारला आवाहन, लहान मुलांची ढाल म्हणून वापर करण्याचा पाकिस्तानचा डाव। भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचा कणा मोडला, योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया, पाकिस्तान अस्तित्वासाठी तरसणार असल्याचंही वक्तव्य। पाकिस्तानच्या हल्ल्यात मुंबईचा सुपुत्र शहीद, शत्रूशी लढताना घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण। तहव्वूर राणाची 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी, तहव्वूर राणा 26/11 हल्ल्यातील प्रमुख आरोपी, एनआयए कोर्टानं सुनावली न्यायालयीन कोठडी।